पावसाळा सुरू झाला की अनेकांना सर्दी, खोकला, घशातील खवखव अशा अनेक समस्या उद्भवतात। अशावेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी खडीसाखरेमधील काही औषधी गुणधर्म हे आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते। त्यामुळे याचा आहारामध्ये कशा पद्धतीत समावेश केला जातो हे जाणून घेऊयात आहार तज्ञ प्रणाली बोबडे यांच्याकडून। नमस्कार, मी आहार तज्ञ प्रणाली। भारतीय आयुर्वेदामध्ये खडीसाखर एक महत्त्वाचं औषध मानलं जातं। पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ऍसिडिटी या समस्यांवर खडीसाखर उपयोगी ठरते। चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आहारामध्ये खडीसाखरेचा कसा समावेश करावा हे पाहूयात। खडीसाखर ही शरीरातील ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते। जेवल्यानंतर थोडी खडीसाखर चघळावी, त्याच्यामुळे शरीरातील ऍसिडिटीची मात्रा कमी होते आणि जळजळ दूर होते। नियमितपणे खडीसाखरेचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते आणि पोटाचे आजार विकार दूर होतात। खडीसाखरेच्या सेवनाने घशातील खवखव कमी होते आणि सर्दी, खोकला यांना फायदा होतो। जर कुणाला घशात खवखव असेल किंवा सर्दी, खोकला होत असेल तर त्यांनी काळी मिरीसोबत खडीसाखर घ्यावी, त्याच्यामुळे घशाला फायदा होईल। तापमान वाढ झाल्यानंतर खडीसाखर पाण्यामध्ये मिक्स करून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते। रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये खडीसाखर मिक्स करून प्यायल्याने पचनसंस्था सुधारते, शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि थकवा दूर होण्यास मदत होते। तुळशीच्या चहामध्ये खडीसाखर मिक्स करून प्यायल्याने मानसिक ताणतणाव दूर होतो, ताजेतवाने वाटते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे साधे आणि सोपे खडीसाखरेचे उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात केले पाहिजे, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल, आपले जे आजार आहेत ते कमी होण्यास मदत होते। धन्यवाद। अशा प्रकारे खडीसाखरेचा आहारात समावेश केल्याने आपले आहार हे निरोगी राहू शकते। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।